या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करावा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडतो. आता पुढे काय काय होतं ते बघूया. भुजबळ साहेब, हे जे दाखले आहेत ते किती सापडले आणि कुठून आता बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत ते किती सापडले आणि कुठून सापडले? अहो हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. ऐकून घ्यावं, ते जर मला माहिती असतं एक लाखो लोकांच्या, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. पण हे नोंदी आहेत, रेकॉर्ड आहे. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहेत. पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसतो. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही. करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मग मराठा समाजाने. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहितच आहे आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. तुम्ही सुरुवातीला एक सोलापूरचं पत्रक समोर आणलं होतं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलं हे देखील समोर आणलं होतं. त्यानंतर तुम्ही महसूल मंत्र्यांशी बोललात, बावनकुळेशी बोलला होता, त्यांना फोन केला, परत ते सुधारण्यात आली. हे असताना सुद्धा अजूनही अशाच पद्धतीचे आदेश दिले जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षात एक महत्वाची मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. समिती कोण स्थापन करणार? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतलेले. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात मग कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना परत? का दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले काय जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत, तसंच दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत का हे शोधा करा. एवढंच आमचं. मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की श्वेतपत्रिका काढायच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. सांग केले ना. तीच ही मागणी आहे ना. आठवडा झाला अजून त्याच्यावर काही पुढे झालं नाही का? मग असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं. आम्ही एक आठवड्यामध्ये एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले, काही रिलीज झाले, काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतो. बाकीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चालू काय काय करायचं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळतात, एकीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाजाच्या मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहे. त्याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालयच करतं. अर्थमंत्री अजितदादाच आहेत, आपल्याच पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाभाव केला जातो? जाईल ना, जाईल. ही गोष्ट काढणारच ना कानावर. ते अर्थमंत्री आहेत, अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळात आहेत. त्यामुळं ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज ना आवडताय का? एकीकडे पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले आहेत. त्यांनी मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता आपल्या कसं
मते यायला लागलीत लोकांची की काल धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात म्हटलं की वंजारी बंजारा एकच आहे आणि अनेक ठिकाणी परत आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठल्याही परिस्थिती येऊन देणार नाही. हे कॉम्प्लिकेशन्स ओबीसी मध्येच ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून होत आहेत. असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो, अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले, मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही. हे त्या मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे, चांगुलपणा आहे. आज त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता ह्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात झाली 3-4 दिवस, त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफसूस आता वेगवेगळे निघतील, वेगवेगळ्या गोष्टी आता फुटतील काय. तुम्ही जे आता दाखले जे दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गाने झाले असतील किंवा अन्य मार्गात तुम्ही म्हणताय की ह्या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी द्यावा, तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करेल असं वाटतं की तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले? आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे आणि याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर, भाजपचा DNA ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या DNA ला दुखवण्याचं काम भाजप करतात. ते त्यांना विचार, माझ्या मला विचारतं प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही? तुम्ही सांगता प्रश्न त्यांचा आहे, त्यांना प्रश्न विचारा, मला काय प्रश्न? ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करताय सर. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान